नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या ब्लॉगिंगमध्ये। तर आज तुम्ही टायटल बघून आलाच असाल, तर चला मग चालू करूया आपण आपल्याला जो विषय घ्यायचा आहे। पण सर्वात आधी जर तुम्ही यूट्यूबमध्ये सहभागी आहात तर प्लीज जास्तीत जास्त आपला व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। चला मग चालू करूया। आणि हो, स्टार्टिंगलाच मी तुम्हाला सांगते की जीमेल किती महत्त्वाचं आहे हेच मी तुम्हाला आज सांगणार आहे। आता जीमेल का महत्त्वाचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे, कारण जो आपण जीमेल तयार करतो त्यानेच आपण यूट्यूबमध्ये एंट्री घेतो। मग जीमेल हा खूप महत्त्वाचा आहे। जीमेलमुळे तुम्हाला ज्यावेळेस चॅनल मॉनिटाईज होतं त्यावेळेस मोर्चा क्रिया लगेच समजून जातील की आता स्टार्टिंग कशी असते माहिती आहे का। सर्वात आधी तुमच्या जीमेल अकाउंटने यूट्यूबमध्ये लॉग इन करायचं असतं। यूट्यूबमध्ये लॉग इन करायचं असतं, पण फक्त एक हीच ना, जीमेलच लागतो ना आधी। त्याच्यामुळे जीमेल किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला शेवटपर्यंत तुम्हाला त्याचं महत्त्व समजेल। हे व्हिडिओ काढणं म्हणजे ना खरंच खूप अवघड झालंय बाबा। 2-3 वेळेस स्टॉप केलेत मी व्हिडिओ आतापर्यंत। चला मग आपल्या विषयाला चालू करूया। क्रिएट चॅनलवर क्लिक करा। म्हणजेच आता मी सुरुवातीपासून सांगते की 5 पॉईंट आहेत। मी सुरुवातीपासूनच सांगते तुम्हाला डायरेक्टच। सर्वात आधी तुमच्या जीमेल अकाउंट यूट्यूबमध्ये लॉग इन करा। क्रिएट चॅनलवर क्लिक करा, नाव द्या आणि प्रोफाईल फोटो सेट करा। नंतर तुमच्या आवडीप्रमाणे व्हिडिओ अपलोड करा, जसे की कुकिंग, एज्युकेशन किंवा ब्लॉगिंग आणि काहीही। जसं आता काहीमध्ये शॉर्ट व्हिडिओ आपण काढतोच की, जसे की मराठी गाणी असो, हिंदी गाणी असो, त्याला काहीही। टायटल, डिस्क्रिप्शन आणि हॅशटॅग नीट भरा। म्हणजे कसं होतं माहिती आहे का, SEO मध्ये तुमचा व्हिडिओ झळकेल। आणि पहिली गोष्ट कसं असतं, CEO मध्ये झळकेल तिथे हॅशटॅग जर व्यवस्थित दिलं, जसं की आता तुम्ही कुकिंगबद्दल काढताय तर कुकिंगचंच हॅशटॅग आलं पाहिजे ना। सगळे ऑलराऊंडर म्हणजे जेवढे हॅशटॅग कुकिंगबद्दल आहेत त्याचे हॅशटॅगच लागले पाहिजे। आता तुम्ही कुकिंगचं बनवतं तर हॅशटॅग काय तुम्ही ह्याचं देणार, जसं की हॅशटॅग मराठी गाणी, सॉन्ग, बॉलिवूड सॉन्ग असं तर नाही देऊ शकत। त्याच्यामुळे हॅशटॅग हे व्यवस्थित द्यायचं, जे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला येतं बाजूलाच असतं। तुमचा जो व्हिडिओ तुम्ही अपलोड करताना त्याच्या बाजूलाच हॅशटॅग असतं, ते हॅशटॅग व्यवस्थित द्यायचं। म्हणजे व्हिडिओ आपला म्हणजे जिथं पोहोचायचं आहे तिथे तर पोहोचतो नक्कीच। ज्यांना कुकिंगची जास्त आवड आहे त्या बायका तर नक्कीच बघतात आपला जे कुकिंग चॅनल आहे। जे एज्युकेशन, आता एज्युकेशनमध्ये कसं आहे माहिती आहे का, खूप जण घरी बसल्या एज्युकेशनबद्दल व्हिडिओ काढत आहे। आणि तुम्हाला समजलं असेल की चॅनल कसा ओपन करायचा, तुम्हाला समजलं असणार। चला मग, तर आता म्हणजे जीमेल हा खूप महत्त्वाचा आहे। जीमेल नंतरच्या सगळ्या प्रोसेस होतात आणि हे जे यूट्यूब अकाउंट आहे पूर्ण जीमेलवरच चालतं। जर उद्या जाऊन तुमचा यूट्यूब चॅनल बंद, म्हणजे समजा चुकून काही मोबाईलला झालं काय, मग ते ओपन कसं करायचं, तर ते फक्त अख्ख्या जीमेलवरच असतं। जर जीमेल ध्यानात असेल तर सगळ्या गोष्टी ओपन होतात। आणि महत्त्वाचं म्हणजे फक्त जीमेलच ध्यानात ठेवायचा, जो जीमेल आपण तयार करतो, आणि त्या जीमेलद्वारेच यूट्यूब हे ओपन होतं। आणि एंडिंगला ज्यावेळेस आपण गुगल ॲडसन्स वगैरे तिथेही तुम्हाला चालतं। तुम्हाला मोहरं समजतच जातील, जशा म्हणजे प्रोसेस येत राहतील तसं तुम्हाला समजत राहील। आणि राहिला प्रश्न CEO मध्ये झळकेल, म्हणजे आता मी तुम्हाला कायम म्हणते की बाबा तुम्ही एक दिवस पण गॅप घेऊ नका। कसं असतं माहिती आहे का, तुम्ही जेवढी मेहनत घ्याल, तुम्ही जर मेहनत घेत असाल तर स्वतः यूट्यूब तुम्हाला हेल्प करतं मोहरं नेण्यासाठी। फक्त मला एवढं सांगायचं आहे प्रत्येकाला, जर तुम्ही मेहनत करत असता स्वतः तर तुम्हाला स्वतः यूट्यूबच मोहरं नेतं। असं कोणीही म्हणजे कुठंही असं नाही बाबा सेटिंगमध्ये जावा, सबस्क्राईब वाढतात, व्हिडिओ आपला व्हायरल होईल, असं काहीही नसतं। तुमची मेहनत दिसली की विषय संपला। मग तिथं तुम्हाला स्वतः यूट्यूब मोहरं नेतं। तुम्ही विचारत बसता की सेटिंग आहे का नाही, अजिबात काही नसतं। आणि असं कमेंटही नका करत जाऊ, आणि का तर खऱ्यानंच नसतं सेटिंग्स। आणि असं जर असतं तर प्रत्येकाने तेच केलं असतं पैसे देऊन देऊन, तर असं अजिबात काय नसते। आणि राहिल्या गोष्टी तुम्हाला माझ्या जे मी तुम्हाला सांगितलं आहे जीमेल, आणि तुम्हाला जे क्रिएट व्हिडिओ तुम्ही करताय, एखाद्याचं शॉर्ट व्हिडिओ बनवायचं तर तुम्ही बनवू शकता, एखादी ब्लॉगिंग करायची तर करू शकता। आता शॉर्ट व्हिडिओ जर आपण एखाद्याचा व्हिडिओ घेऊ शकतो ना, आपण ज्यावेळेस आपण बनवतो तिथून तुम्ही व्हिडिओ घेऊ शकता। जर एखाद्याचा जो शॉर्ट व्हिडिओ असतो तिथून एका कोपऱ्यामध्ये तिथं क्लिक करायचं, तिथून आपण क्रिएट करू शकतो व्हिडिओ। खूप सोपं आहे।
पण तसं बघायला गेलं खूप अवघड आहे. खूप बायकांना आता खूप जणी उतरलेल्या आहेत यूट्यूबमध्ये, त्यांना समजलं असेल यूट्यूब ही काय चीज आहे. तर चला मग तुम्हाला समजलं असेल बाबा की जीमेलमुळेच यूट्यूब कसं ओपन होतं आणि जे ओपन झाल्यानंतर तुमचं नाव, प्रोफाईल आणि जे काही तुम्ही माहिती जे काय त्याच्यामध्ये भरता ते फक्त म्हणजे ते ॲडसन्सपर्यंत महत्त्वाचं असतं. तुम्ही ज्यावेळेस ॲडसन्स भरता त्यावेळेस तुम्ही नावंही चेंज करू शकता तुमच्या प्रोफाईल आय डीवरचं. तुम्हाला समजले असेल. चला मग थँक्यू सो मच, तुम्ही एवढा वेळ माझी ब्लॉगिंग बघितली. थँक्यू. बाय सगळ्यांनाच.